पुराव्यांअभावी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आणि कर्नल पुरोहित यांच्यासह सर्व 7ही आरोपींची निर्दोष सुटका झाली। पाहूया। सतरा वर्षांनंतर नाशिकच्या मालेगावातील बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयच्या विशेष कोर्टाचा निकाल आला आणि सर्व 7ही आरोपी निर्दोष सुटले। मुख्य आरोपी भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय राहिसकर, सुधाकर द्विवेदी आणि सुधाकर चतुर्वेदी यांची सर्वांची निर्दोष सुटका झाली। जगात वाईटापेक्षा चांगलं खूप जास्ती आहे। ठीक आहे, जे घडलं त्याच्याबद्दल चर्चा करण्यामध्ये अर्थ नाही। जे पदरात पडलं यश त्याच्याबद्दल सर्वांनी समाधानी राहायला पाहिजे, त्याप्रमाणे मी देखील समाधानी आहे। ठीक आहे, कुणाच्याही विरुद्ध बोलण्यात कुठल्या मला काही स्वतः स्वारस्य नाही। ठीक आहे, ज्या प्रकारे आत्तापर्यंत राष्ट्राने माझ्याकडून सेवा करून घेतली, कोर्टाच्या या निर्णयानंतर मला तशीच सेवा पुढे करता येते, याच्यात मला जास्ती आनंद आहे। कोर्टाने निकाल देताना नेमकं काय म्हटलंय ते पाहूया। बाईकवर ब्लास्ट झाला हे सिद्ध झालं नाही, तसंच स्फोटासाठी वापरण्यात आलेली बाईक साध्वी प्रज्ञा सिंह यांची असल्याचा पुरावा नाही। कर्नल पुरोहितांनी स्फोटक आणल्याचा आणि बॉम्ब बनवल्याचा पुरावा नाही। आरोपींनी बैठका केल्या याचा पुरावा नाही। फक्त संशयाच्या आधारावर आरोपीला शिक्षा होऊ शकत नाही। अभिनव भारताचा निधी पुरोहितांनी बॉम्बस्फोटासाठी वापरल्याचेही पुरावे नाहीत। तपासात त्रुटी आहेत। घटनास्थळाचे बोटाचे ठसेही घेण्यात आलेले नाहीत। हमारा तो है नहीं, बचा नहीं कुछ। अभी हमको कहाँ जाना है, हमको सोचना है। अभी इस समय आगे हम कहाँ जाएंगे ये हमें सोचना है। अभी मैंने 3 साल पहले संन्यास ले लिया। हमारा घर छूट गया, परिवार छूट गया, माता पिता छूट गए, भाई छूट गए, घर छूट गया। समाज से हमारे कलंकित नाम आया आतंकवाद करके, हम कहीं भी जा नहीं पा रहे। उसकी भरपाई कौन करेगा, बड़ा प्रश्न है। मैं फिर बोलता हूँ, क्या कॉम्पेंसेशन फैसला है, न्याय नहीं है। ये न्याय नहीं है। जब तक जो दोषी है इसके, जो इन्होंने केस को फ्रेम किया है, जब तक वो कटघरे नहीं आएंगे तब तक न्याय नहीं माना जाएगा। मालेगावात 29 सप्टेंबर 2008ला मशिदीजवळ बॉम्बस्फोटात 6 जणांचा मृत्यू आणि 100हून अधिक जण जखमी झाले। स्फोटासाठी वापरलेली बाईक प्रज्ञा ठाकूरांच्या नावावर असल्याचा आरोप झाला। काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारनं ATS अर्थात दहशतवाद विरोधी पथकाकडे तपास दिला। 26/11च्या हल्ल्यात शहीद होईपर्यंत तपास हेमंत करकरेच करत होते। 2011 मध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणा NIAला देण्यात आला। 2016 मध्ये NIAनं आरोपपत्र दाखल केलं, ज्यात प्रज्ञा सिंह ठाकूर विरोधात पुरावे नसल्याचं सांगितलं। पण NIA कोर्टानं प्रज्ञा सिंह ठाकूरांना खटल्याचा सामना करावा लागेल असा निकाल दिला। 2017 मध्ये प्रज्ञा सिंह ठाकूर आणि कर्नल पुरोहितांना जामीन मंजूर झाला। 2017 मध्येच आरोपींवरील मकोका हटवला आणि UAPA म्हणजे दहशतवादी कृत्यावरून खटला सुरू झाला। NIAनं 323 साक्षीदारांचे जबाब नोंदवले, ज्यात 37 साक्षीदारांनी जबाब फिरवले। त्यावरून कोर्टानंही नाराजी व्यक्त केली। 19 एप्रिलला NIA कोर्टात सुनावणी पूर्ण झाली आणि अखेर पुरावे अभावी सर्व 7 आरोपींची निर्दोष सुटका झाली। आता या निकालानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी काँग्रेसवर निशाणा साधला। भगवा दहशतवादाचा काँग्रेसचा प्रचार खोटा सिद्ध झाल्याचं हल्लाबोलच फडणवीसांनी केला। ज्या प्रकारे षडयंत्र रचून भगवा आतंकवाद दाखवण्याचा काँग्रेसने आणि UPAने प्रयत्न केला, तो किती खोटा होता हे कोर्टाने पुराव्या दिवशी आज सांगितलेलं आहे। संपूर्ण हिंदू समाजाची काँग्रेसने माफी मागितली पाहिजे। RDX चालू कुठून हा प्रश्न अजूनही अनुत्तरित राहिला। 65 किलो RDX चालू कुठून, हे सगळे प्रश्न अनुत्तरित राहिले। पण ज्या दिवशी स्वर्गीय हेमंत करकरे यांची हत्या झाली, त्याच दिवशी या खटल्याचा निकाल लागलेला होता। मग आता दोषी नेमकं कोण? सरकार, हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टात जाणार का, असा सवाल ओवैसींनी केलाय। वाकई में जिन लोगों ने ये किया है वो तो खुले फिर रहे हैं। फिर हम मोटा मोटा सवाल यही कर रहे हैं कि क्या मोदी सरकार, क्या महाराष्ट्र की सरकार सुप्रीम कोर्ट जाकर इस जजमेंट पर स्टे लगाएगी, नहीं लगाएगी? अभी तो इसको डिटेल में हम लोग देखेंगे। इसके अंदर क्या दिया गया है, क्या कहा गया है, इसको देखने के बाद ही कोई फैसला होगा। अपरेंटली
जिस प्रकार की चीजें सामने आ रही है उसमें यह स्पष्ट रूप से दिख रहा है कि यह षड्यंत्र था। आरोपींना अडकवण्याचं काँग्रेसचं षड्यंत्र होतं असं मुख्यमंत्री म्हणाले। त्यामुळे सरकार हायकोर्टात जाईल अशी शक्यता नाही। पण पीडित कुटुंबियांनी एनआयए कोर्टाच्या निकालाविरोधात हायकोर्टात जाणार असल्याचं म्हटलंय। 17 साल के बाद जो फैसला आया है, इस फैसले को जो है आप सुनकर जो है तो दिल कोर्ट में बहुत दुख हुआ है, लेकिन इस फैसले को जो है हम चैलेंज करेंगे हाई कोर्ट में और हाई कोर्ट में इंसाफ के लिए जाएंगे। न्याय से नाराजगी नहीं है, उन्होंने जो भी एविडेंस देखा है उसके ऊपर उन्होंने सबूत उन्होंने जजमेंट दिया है। बहरहाल इसी एविडेंस को लेकर हम हाई कोर्ट जाएंगे। पुराव्याअभावी 7ही आरोपींची एनआयएच्या कोर्टातून सुटका झाली, पण पीडित कुटुंबियांनी लढा सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतल्यानं प्रकरण सुरूच राहील। कृष्णा सोनारवाडकर आणि चंदन पुजाधिकारीसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, मालेगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।